नमस्कार. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण साबुदाणा आणि बटाट्याच्या ह्या पळीपापड्या बनवणार आहोत. तर या पळीपापड्या ज्या मी बनवल्या आहेत त्या मी तुम्हाला तळून देखील दाखवते. तुम्ही बघू शकता की ज्या साईज वाळलेली साईजपेक्षा दुप्पट ही फुलून आपली पळीपापडी झालेली आहे तयार आणि एकदम खुसखुशीत होते. उपवासाला तुम्ही खाऊ शकता. नॉर्मली जर तुम्ही वरण भात हे केलं तर ह्याच्यासोबत तळून हे तुम्ही पापडांसारखं पण खाऊ शकता. बघा किती खुसखुशीत मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवलं. तर यासाठी आपल्याला एक प्यारं भरून पाणी जास्त ठेवून साबुदाणा अर्धा किलो मी भिजवून घेतलेला आहे आधीच्या रात्री. दुसऱ्या दिवशी हे 2.5 किलो बटाटे उकडवून घेतलेत आणि त्यांना किसून घेतलेलं आहे. एका टोपामध्ये साईडला तुम्हाला 6-7 ग्लास पाणी उकळायला ठेवायचं आहे साईडला. आणि आता काय करायचं आहे की 2 टोपात पाणी ठेवायचं आहे ॲक्च्युली गरम 6-7 ग्लास. आणि हे जे बटाटे किसलेले आहेत ना ते असं थोडं थोडं गरम पाणी करून आहे ना आपण ह्याची प्युरी करून घेणार आहे. तर जसे जसे तुम्ही बटाटे किसत चालले तसं तसं थोडं थोडं गरम पाणी ॲड करत अशा प्रकारे आपल्याला ह्याची एकदम प्युरी टाईप करून घ्यायचं आहे. आणि साईड बाय साईड जे गरम पाणी आपण गरजेनुसार टाकायचं आहे. एकदम जास्त गरम पाणी टाकायचं नाही आहे. मी कसं थोडं थोडं टाकत आहे अंदाजानेच आपल्याला ह्याची स्लरी करून घ्यायची. आणि एक बटाट्यासाठी तुम्हाला गरम पाणी लागेल आणि एक साबुदाण्यासाठी तुम्ही जे मोठ्या टोपात मी आता झाकण ठेवलं होतं ते साबुदाण्यासाठी आपण हे गरम पाणी आपण साबुदाण्यासाठी करायला ठेवलेलं आहे. तर हे उकळत ठेवायचं आणि एकदा की उकळी आली की आपले जे भिजवलेले साबुदाणे आहेत जे आपण रात्री भिजवले होते ते आपण ह्याच्यामध्ये टाकून द्यायचे. तर ही साबुदाण्याची खीर टाईपच आपल्याला करून घ्यायचं आहे. तर मी आता हा सगळा साबुदाणा ह्याच्यात टाकून घेते. आपलं जे गरम पाणी आहे आणि साईड बाय साईड तुम्ही बटाटे किसत बटाट्याची प्युरी करायचं काम आहे ते चालूच ठेवायचं आहे. तर आता हे माझं साबुदाण्याचं खिरेसाठी हे असं हलवत राहायचं आहे आपल्याला, खाली लागून द्यायचं नाही आहे. तुम्ही पाण्याची कन्सिस्टन्सी बघू शकता. 6-7 ग्लास मी टाकले होते. तर हे इकडे प्युरी पण बटाट्याची आपली चालू आहे साईड बाय साईड माझी. आणि झाकण ठेवून हा साबुदाण्याची खीर शिजवणं पण माझं काम चालू आहे. तर ही अशा प्रकारे तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी मी दाखवते. आणि ही आहे बटाटे, पूर्ण बटाटे किसून आपली एकदा प्युरी झाली ना की त्याची कन्सिस्टन्सी बघा अशा प्रकारची तुमची कन्सिस्टन्सी झाली पाहिजे. तर आता ही जी साबुदाणा जी खीर आहे ती त्यातले साबुदाणे शिजले की चवीप्रमाणे मीठ आणि 6 ते 7 लाल मिरच्या ज्या आहेत त्या आपण चिली फ्लेक्स त्याच्या करून घेतलेल्या आहेत. म्हणजे 6-7 लाल मिरच्या मी वाटून घेतलेल्या आहेत मिक्सरला. आणि आता ते या खिरीमध्ये टाकायचे आणि छान हलवून घ्यायचे. 6-7 मिरच्या आहेत, जास्त काही ठसका वगैरे खाताना अजिबात लागत नाही. छान पळीपापड्यांचा स्वाद येतो. मीठ आणि मिरची मी टाकलेली आहे आता ह्या साबुदाण्याच्या खिरीत. तर हा साबुदाणा शिजेपर्यंतच तुम्हाला हे साबुदाण्याची खीर शिजवायची आहे. त्यानंतर आपलं जे बटाट्याची प्युरी केलेली आहे आपण ती टाकून द्यायची आहे याच्यामध्ये आणि थोडा वेळ हलवायचं आहे. तर ऑलरेडी साबुदाणा आपला शिजल्यानंतरच आपण ही बटाट्याची प्युरी टाकतो आणि बटाटा पण शिजलेला आहे. सो हे फक्त मी जास्तीत जास्त एकजीव करून एक 4-5 मिनटं त्यानंतर गॅसवर ठेवलं आहे आणि रेडी आहे. इतका सोपा तुमचा हा वाळवणाचा पदार्थ आहे. जास्त काही याच्यात असं रेसिपी म्हणून जास्त काही इन्ग्रेडियंट्स पण नाही वापरायचे आहेत. आता मी हे सर्व एकजीव करून घेणार आहे आणि हे आपलं रेडी आहे. आता काय करायचं, आपला जो कालवणाचा चमचा असतो जो माझ्याकडे आत्ता मी ज्याने हलवते तशा पद्धतीच्या चमच्याने म्हणा वाटीने म्हणा आपल्याला ह्या पळी पापड्या बनवायच्या आहेत. तर यात टीप एक आहे की यांना पातळ करायचं नाही आहे. जर पातळ केल्या तर ह्या तळताना जळून जातील. थोडंसं जाडसर जसं मी आत्ता टाकलं आहे ना अशा पद्धतीत तुम्हाला पळीपापड्या टाकायच्या आहेत. आणि सर्व पळीपापड्या अशा प्रकारे आपण टाकून घेतलेल्या आहेत. तर अशाच रेसिपीजसाठी तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मला नक्की सांगा की तुमच्या पळीपापड्या कशा बनल्यात किंवा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. थँक्यू. नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.